नमो बुद्धाय मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, बुद्धत्वाकडे जाणारा प्रवास 7 टप्प्यांमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक टप्पा मनातील अंधार हटवून प्रकाशाकडे घेऊन जातो. अज्ञान, निरीक्षणाची ताकद, अंतरंग समज, त्याग, शांतता, करुणा आणि प्रेम, आणि अखेरीस निर्वाण. ही प्रत्येक पायरी तुमच्या जीवनातील भ्रम हटवून सत्याच्या जवळ घेऊन जाते. या व्हिडिओत आपण प्रत्येक टप्पा सविस्तर आणि गहन पद्धतीने जाणून घेणार आहोत, जे तुम्हाला फक्त जागृत करणार नाही, तर तुमच्या जग पाहण्याच्या दृष्टिकोनातही क्रांती घडवेल. तयार व्हा मित्रांनो, आपण सुरू करतो जागृतीच्या या अद्भुत प्रवासाची कहाणी. मला कोणीतरी विचारले, आपण आपल्या बेशुद्धीवर कसा विजय मिळवू शकतो? आपण नेहमी जागृत कसे राहू शकतो? मला एका जागी बसून जबरदस्तीने डोळे मिटून स्वतःला जाणून घ्यायचं नाही. मला ज्ञानी व्हायचं नाही. मला फक्त जाणीवपूर्वक, जागेपणी, प्रत्येक क्षणात जगायचं आहे. मित्रांनो, या जगात 3 प्रकारचे लोक असतात. पहिला म्हणजे संन्यासी, ज्याने जगाचा संपूर्ण त्याग केला आहे. दुसरा म्हणजे सांसारिक माणूस, जो जगात रमलेला आहे आणि त्याला त्यागात रस नाही. आणि तिसरा म्हणजे या दोघांच्या मधोमध उभा असलेला जागृतीचा शोधक. हा तिसरा माणूस जग सोडू शकत नाही, कारण त्याच्यावर जबाबदाऱ्या आहेत. तो भिक्षू होऊ शकत नाही, कारण त्याग करणे सोपे नाही. तरी सुद्धा तो समजून घेण्याचा, जाणून घेण्याचा आणि या जगात राहूनही जागृत राहण्याचा प्रयत्न करत राहतो. पण हे शक्य आहे का? गौतम बुद्धांना ठाऊक होते की हे जग आकर्षणांनी भरलेले आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या भिक्षूंकरिता कठोर नियम बनवले, कारण जो जगाकडे आकर्षित होतो तो स्वार्थ, लोभ आणि वासनेच्या जाळ्यात अडकतो. पैशाचा लोभ, सत्तेचा लोभ, मानाचा लोभ, मनाचा लोभ आणि सर्वात मोठा, शरीराचा लोभ. हे सर्व लोभ आपल्याला स्वप्नांच्या दुनियेत ओढून नेतात. हे होईल, ते मिळेल अशी आश्वासने देतात. परंतु ही स्वप्न कधीच पूर्ण होत नाही. रात्री झोपेत आपण स्वप्न पाहतो, त्या स्वप्नात आपण एक संपूर्ण जग जगतो. पण जेव्हा जाग येते तेव्हा ते सगळं नाहीसं होतं. तसंच हे जगही आहे. ही सारी माया म्हणजे उघड्या डोळ्यांचं स्वप्न आहे. डोळे मिटले की, म्हणजेच मृत्यू आला की, ते संपतं. म्हणूनच संन्यासी ध्यान करतो, स्वतःच्या अंतर्मनात डोकावतो. कारण बाहेर काहीच जग नाही, जग आपल्या आत आहे. एक घटना, बुद्ध आणि त्यांचा शिष्य. एकदा गौतम बुद्धांचा एक तरुण शिष्य एका स्त्रीच्या प्रेमात पूर्णपणे हरवला होता. तो तिच्या सौंदर्य, मोह आणि विचारांमध्ये इतका गुंतला की त्याला ना भूक लागत नसे, ना झोप लागत नसेल, आणि त्याचा साधनेतही रस नाहीसा झाला होता. त्याचे मन सतत त्या स्त्रीच्या आठवणींमध्ये गुंतलेले राहायचे. बुद्ध सर्व काही शांतपणे पाहत होते, पण त्यांनी ठरवलं की शिष्याने स्वतःच्या अनुभवातूनच शिकावे. शिष्याचा मोह इतका प्रबल झाला की साधनांचा आणि विहाराचा विचार त्याला कोसळला नाही. कालांतराने तो शिष्य विहार सोडून त्या स्त्रीशी विवाह करण्याचा निर्णय घेतो आणि आपल्या जीवनाचा मार्ग पूर्णपणे बदलतो. काही वर्षांनी जगातील मोह आणि लोभ त्याला अडकवतात. तो चोरी करताना पकडला जातो आणि राजाने त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. सैनिक त्याला फाशीच्या ठिकाणी नेत असताना बुद्ध तिकडे येऊन गेले. त्यांनी शिष्याला ओळखले आणि शांतपणे म्हणाले, वेळ अजून संपलेली नाही. तू किती वेळा स्वतःवरून आणि या जगावरून पश्चात्ताप करशील? आता स्वतःची स्मृती जागृत कर. तू कोण आहेस ते आठव. शिष्याने बुद्धांचे शब्द ऐकले आणि त्याचं मन क्षणात बदललं. त्याने स्वतःवर लक्ष केंद्रित केलं आणि ध्यानात मग्न झाला. क्षणांमध्ये जो व्यक्ती चोरीसारखा दिसत होता, तो आता तेजस्वी तपस्वी सारखा दिसू लागला. त्याच्या चेहऱ्यावर अद्भुत शांतता
आत्मविश्वास आणि ते चमकू लागलं. राजा आणि सभोवतालचे लोक हे दृश्य पाहून थक्क झाले. राजाने विचारलं, तू खरंच चोरी केलीस का? शिष्याने शांतपणे उत्तर दिलं, हो महाराज, मी केली. परंतु लक्षात घ्या, या जगात प्रत्येक माणूस काही ना काही प्रकारे चोरी करतो. काही पैसे चोरतात, काही प्रेम, काही आदर, काही विचार. जो काही घेतो तो सर्व चोर आहे. पण जो या सर्व मोहमाया आणि लोभापासून मुक्त होतो तोच खरा संन्यासी आहे. राजा आणि सभोवतालच्या लोकांनी त्याचे शब्द ऐकून हृदयातून प्रभावित होऊन त्याला माफ केले आणि मुक्त केले. जगात राहून जागृत राहणं का कठीण आहे? कारण हे जग आपल्याला सत ओढ असतं, वासनांनी, इच्छांनी, मोहांनी. पण कठीण वाटतं तेवढंच ते कठीण असतं. जागृतीचा खेळ म्हणजे संकल्पाचा खेळ आहे. एकदा मनाने ठरवलं की मला जाणीवपूर्वक जगायचं आहे, तेव्हाच जागृतीचा आरंभ होतो. अर्थात ध्यान म्हणजे केवळ डोळे मिटून बसणं नाही. ध्यान म्हणजे लक्ष देणं. जेवताना अन्नाकडे लक्ष देणं, वायावर झुलणाऱ्या झाडाकडे पाहणं, संगीत ऐकताना पूर्णपणे त्या स्वरात तल्लीन होणं, हेच खरं ध्यान आहे. ध्यान म्हणजे विखुरलेल्या मनाला एकत्र आणणं. आपण दररोज हजारो विचारात हरवलेलो असतो, त्यामुळे आपण हा क्षण गमावतो. ध्यान म्हणजे त्या क्षणाशी एकरूप होणं. विचार, घाण आणि शुद्धी. कोणीतरी बुद्धांना विचारलं, जेव्हा मी ध्यान करतो तेव्हा घाणेरडे विचार जास्ती येतात, मी काय करावं? बुद्ध म्हणाले, मन हे घरासारखं असतं. जेव्हा तुम्ही घर स्वच्छ करता तेव्हाच तुम्हाला आतली धूळ दिसते. तशीच ध्यान करताना तुम्हाला तुमच्या मनात साठलेली घाण दिसते. तिला पळवू नका, तिचं निरीक्षण करा, तेव्हाच तुम्ही शुद्ध व्हाल. शून्यता म्हणजे काय? शून्य म्हणजे रिकामेपण नव्हे, तर विचारांच्या पलीकडे जाणं. जेव्हा विचार थांबतात तेव्हा मनात शांतता निर्माण होते. ही शांतता म्हणजेच जागृती. डोळे मिटून बसणं आवश्यक नाही. जर आत लक्ष केंद्रित होत नसेल तर बाहेर करा. श्वासावर, पक्ष्याच्या आवाजावर, वायावर, कशावरही लक्ष केंद्रित करा, पण एकाग्र व्हा. जेव्हा तुम्ही पूर्णपणे वर्तमानात राहता तेव्हा तुम्हाला काही साधायचं राहत नाही. तुम्ही स्वतः सिद्ध होता. हीच अवस्था म्हणजे आनंद. हीच अवस्था म्हणजे ध्यान. जीवन समजून घ्या. जीवन कठीण नाही, फक्त आपण ते कठीण बनवतो. जन्म घेण्यासाठी आपण काही प्रयत्न केले नाही, पण जगण्यासाठी मात्र धडपड करतो आणि मृत्यूला घाबरतो. जीवन ही एक संधी आहे. तिला जगण्यासाठी वापरा, गोंधळून जाण्यासाठी नाही. जर तुम्ही सतत चिंता करत जगलात तर जगणं कधी कराल? जागृती म्हणजे काय? जेव्हा आपण जागे व्हा, स्वतःला ओळखा किंवा सत्य जाणून घ्या असं ऐकतो तेव्हा ते शब्द फक्त आध्यात्मिक नाही, ते अस्तित्वाचं सार आहे. बुद्ध म्हणाले होते, जागृती म्हणजे बाहेरच काही मिळवणं नाही, तर आत दडलेल्या प्रकाशाला ओळखणं आहे. आपण सर्वजण जन्मापासून झोपेत आहोत, पण ती झोप डोळ्यांची नाही, ती मनाची आहे. आपण उठतो, काम करतो, खातो, बोलतो, हसतो, पण तरीही मनाच्या गाभ्यात एक खोल अंधार असतो. आपण त्या अंधारातच आयुष्य घालवतो, नाव, पैसा, ओळख, सुख यांचा शोध घेत. पण एक क्षण असा येतो जेव्हा काहीतरी आत तुटतं. संपूर्ण जग जणू अर्थहीन वाटू लागतं. तो क्षण म्हणजे पहिले जागरण. जागृती ही घटना नाही, एक प्रक्रिया आहे. ती हळूहळू घडते, जसं पहाटेचं उजेड हळूवार पसरतो तसं. ती एकदम होत नाही, ती मनाच्या पडद्यामागे सावकाश उमलते. जेव्हा आपण स्वतःच्या विचारांकडे पाहायला लागतो,
जेव्हा आपण स्वतःचं राग, द्वेष, मोह, लोभ यांना निरीक्षण करायला लागतो तेव्हा मनातील झोप हलकी होते. त्या क्षणी आपण जाणतो, मी माझे विचार नाही, मी माझ्या भावना नाही, मी माझं शरीरही नाही, मी तो साक्षी आहे जो हे सर्व पाहतो. आणि तेव्हा जागृतीचा प्रारंभ होतो. जागृतीचे खरे लक्षण. जागृती म्हणजे शांतता नाही, ती जाणीवेची तीव्रता आहे. ती एक सततचा प्रकाश आहे जो प्रत्येक क्षणी आपल्याला विचार, भावना आणि जग यांवर प्रकाश टाकतो. तो प्रकाश कधी कधी असह्य वाटतो कारण त्यात आपल्या खोट्या ओळखी वितळतात, पण त्याच क्षणी आपण खरे बनतो. बुद्धांनी सांगितलेला जागृतीचा मार्ग. बुद्ध म्हणाले, सर्व काही जाणून घ्या पण त्यात अडकू नका. याचा अर्थ असा की जागृती म्हणजे ज्ञान साठवणं नव्हे, तर प्रत्येक क्षणी पूर्णपणे उपस्थित राहणं. जागृती म्हणजे वर्तमान क्षणात पूर्ण जागृत असणं. तुम्ही जे काही करत आहात ते पूर्ण सजगतेने करा. पाणी पिता तर पाण्याचा स्पर्श जाणून घ्या. कोणाशी बोलता तर शब्दांच्या मागे भावना जाणून घ्या. श्वास घेताय तर त्या श्वासाचा प्रवास अनुभवा. अशा प्रत्येक क्षणाचं निरीक्षणच जागृती आहे. जागृती म्हणजे शेवट नाही, सुरुवात आहे. जेव्हा तुम्ही जागे होता तेव्हा जग बदलत नाही, पण तुमची दृष्टी बदलते. आणि त्या बदललेल्या दृष्टीत दुःखाचं रूप ज्ञानात बदलतं आणि अंधाराचं रूप प्रकाशात. जागृती म्हणजे बुद्ध होणं नाही, तर बुद्धत्वाची प्रक्रिया सुरू करणं आहे. ती तुमच्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक क्षणात आणि प्रत्येक नात्यात आहे. फक्त थांबा आणि पहा, कारण जागृती तुमच्यातच दडलेली आहे. जागृतीचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे निरीक्षण, म्हणजेच स्वतःकडे पाहणे. आपण आयुष्यभर इतरांकडे पाहण्यात व्यस्त असतो. कोण काय बोललं, कोणी काय केलं, कोण आपल्याविषयी काय विचार करत आहे, पण आपण स्वतःकडे कधीच पाहत नाही. बुद्ध म्हणाले होते, जो स्वतःकडे पाहतो तो जगाचं मूळ जाणतो. निरीक्षण म्हणजे ध्यानाची पहिली पायरी. हे कोणतं तांत्रिक साधन नाही, ना कोणती गूढ क्रिया. ही फक्त एक शुद्ध जागरूकता आहे. निरीक्षण म्हणजे काय? तुम्ही ज्या क्षणी तुमच्या विचारांकडे लक्ष देता, आत्ता माझ्या मनात काय चाललं आहे, तो क्षण म्हणजे निरीक्षण. उदाहरणार्थ, तुम्हाला एखाद्यावर राग येतो. पूर्वी तुम्ही लगेच प्रतिक्रिया दिली असती, पण आता तुम्ही थांबता. रागाला बघता. तो कसा येतो, कसा वाढतो आणि कसा विरतो हे शांतपणे पाहता. त्या क्षणी तुम्हाला राग नसतो, तुम्ही रागाचे साक्षीदार होता. हीच खरी जागृतीची सुरुवात आहे. हे कठीण का वाटतं? कारण आपल्याला मनाचं निरीक्षण करायची सवय नाही. आपण मनाचे गुलाम झालो आहोत. विचार येतात आणि आपण त्यांच्या मागे धावतो. भावना उठतात आणि आपण त्यात बुडतो. पण बुद्धांचा मार्ग सांगतो, विचारांना थांबवू नका, फक्त त्यांना पहा. पाहणं म्हणजे स्वीकारणं. निरीक्षण म्हणजे समजून घेणं आणि समजून घेणं म्हणजे मुक्ती. साधी प्रॅक्टिस. दररोज काही मिनिट शांत बसा. डोळे मिटा आणि फक्त तुमचे विचार पहा. ते कसे येतात, कुठून येतात आणि कधी नाहीसे होतात. काहीच थांबवू नका, काहीच पकडू नका. फक्त पहा. निरीक्षक बना. हळूहळू तुम्हाला जाणवेल, विचार हे तुमचं खरे रूप नाही. तुम्ही त्या विचारांच्या मागे असलेले शांत साक्षी आहात. निरीक्षण म्हणजे जागृतीचा पाया. जो स्वतःच्या मनाकडे पाहू शकतो तोच स्वतःला ओळखू शकतो. कारण बाहेरचं सगळं बदलायच्या आधी आपल्याला आतचं पाहायला शिकावं लागतं. मित्रांनो,
निरीक्षणाच्या माध्यमातून आपण स्वतःकडे पाहायला शिकलो, पण आता दुसऱ्या टप्प्यात आपण त्या सर्वाला स्वीकारायला शिकतो. निरीक्षण म्हणजे पाहणं आणि स्वीकार म्हणजे त्या पाहिलेल्या सत्याशी एकरूप होणं. स्वीकार म्हणजे काय? स्वीकार म्हणजे परिस्थितीला मान्यता देणं नाही, तर त्याच्या विरुद्ध लढणं थांबवणं. आपण ज्या गोष्टीला नको म्हणतो ती गोष्ट अधिक वेदना निर्माण करते. राग नको म्हणालो तर तो वाढतो. दुःख नको म्हणालो तर ते अधिक घट्ट होतं. पण जेव्हा आपण म्हणतो, हो हे आहे, हेही जीवनाचाच भाग आहे, तेव्हा मनात एक अव्यक्त शांतता निर्माण होते. हाच क्षण म्हणजे स्वीकार. बुद्धांचा दृष्टिकोन. बुद्ध म्हणाले होते, जे आहे त्याला हो म्हणा, कारण विरोधात संघर्ष आहे पण स्वीकारात शांती आहे. स्वीकार म्हणजे शरण जाणं नव्हे, तर वास्तविकतेशी एकरूप होणं आहे. जसं पाणी दगडाला टाळत नाही, ते त्याच्या भोवती वाहतं, तसंच जागृत माणूस दुःख, राग, अपमान, अपयश या सगळ्या भोवती प्रवाहित होतो. तो थांबत नाही, लढत नाही, फक्त स्वीकारतो आणि पुढे सरकतो. हे कसं साधायचं? जेव्हा काही वेदना येते, जेव्हा कोणी आपल्याला दुखावतो, तेव्हा लगेच प्रतिक्रिया देऊ नका. एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला विचारा, मी हे अनुभवतो आहे का? मग ठीक आहे, हेही जाईल. हा छोटासा विचार, हेही जाईल, हा शब्द म्हणजे स्वीकाराचं बीज आहे. ते मनात रुजलं की हळूहळू दुःख शमायला लागतं. स्वीकाराच फळ. स्वीकारातून करुणा जन्म घेते, स्वतःबद्दल, इतरांबद्दल आणि जगाबद्दलही. तुम्ही पाहू लागता, सगळं काही योग्य आहे, आपल्या मार्गावर आहे, आणि त्या क्षणी मनातली लढाई थांबते. तेथे शांती असते. तीच जागृतीचा दुसरा टप्पा आहे. स्वीकार म्हणजे हार नव्हे, ती म्हणजे अंतर्मनातील सामर्थ्याची जाणीव. जो स्वतःच्या दुःखाला स्वीकारतो तो त्याच्यावर उठतो. कारण स्वीकार म्हणजे माझं आयुष्य जसं आहे तेच माझं साधन आहे. मित्रांनो, स्वीकारानंतर येतो तिसरा टप्पा, समज. जीवनाचं, मनाचं आणि सत्याचं गूढ उलगडण्याचा टप्पा. हा टप्पा म्हणजे जागृतीच्या प्रवासातील पहिला प्रकाशाचा किरण. इथे माणूस स्वतःच्या आणि जगाच्या स्वभावाला ओळखू लागतो आणि भ्रम हळूहळू वितळू लागतात. स्वीकाराने मन शांत होतं आणि त्या शांततेतून दृष्टी स्पष्ट होते. तो क्षण म्हणजे समज जन्म घेते. समज म्हणजे काय? समज म्हणजे बाहेरून आलेले ज्ञान नाही, ती आतून उमलणारी जाणीव आहे. पुस्तकं, गुरु, प्रवचन हे सगळं आपल्याला मार्ग दाखवतात, पण समज जन्मते तेव्हा आपण स्वतःचा अनुभव पाहतो आणि म्हणतो, अरे हे तर नेहमी माझ्या आतच होतं. बुद्ध म्हणाले होते, जो स्वतःला ओळखतो त्याने सर्व जग ओळखलं. समज म्हणजे ज्ञानाचं नाही, अनुभवाच फळ. ती डोक्यात नसते, ती हृदयात उमलते. समज कधी येते? जेव्हा आपण निरीक्षण आणि स्वीकार यांची प्रॅक्टिस सातत्याने करतो, तेव्हा मनात एक दिवस असा क्षण येतो जिथे सर्व काही का विचारणं थांबतं आणि कसं पाहणं सुरू होतं. उदाहरणार्थ, पूर्वी तुम्ही रागावर विचार केला असता, मी इतका राग का करतो? पण आता तुम्ही पाहता राग कसा येतो आणि कसा विरतो. हा क्षण म्हणजे समज. समज म्हणजे तुम्ही वस्तुस्थितीला निर्विचारपणे पाहता. तुम्ही जज करता, विरोध करता, फक्त जाणता. समज काय घडवते? समज एक जादू आहे. ती अंधाराला हटवते आणि दुःखाचं रूप प्रकाशात बदलते. जेव्हा तुम्हाला समजते की सर्व काही कारणाने होतं,
तेव्हा तुम्ही कोणावर रागावत नाही, कोणावर दोष ठेवत नाही. तुम्हाला जाणवतं, मी आणि दुसरे वेगळे नाही, सगळे एका प्रवाहात वाहत आहोत. ही समज मनात करुणा निर्माण करते आणि तेथेच खरा धम्म सुरू होतो. एक साधा अनुभव प्रयोग. एक दिवस शांत बसा. एखादी जुनी आठवण मनात येऊ द्या जी तुम्हाला वेदना देत होती. आता तिला दोष देता पहा. त्या घटनेतून काय शिकायला मिळालं ते समजून घ्या. त्या क्षणी तुम्ही भूतकाळाला माफ करत नाही, तुम्ही त्याला समजून घेऊन मुक्त होता. हीच खरी समज. समज म्हणजे बुद्धत्वाची पहिली झलक आहे. ती कोणाचं अनुकरण नाही, ती तुमच्या अंतःकरणातून उमणारा प्रकाश आहे. जो समजून जगतो तो जगात असतो, पण जग त्याच्यात नसतो. कारण त्याचं केंद्र बाहेर नसतं, ते त्याच्या आत जागृत झालेलं असतं. मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत जागृतीच्या प्रवासातील चौथ्या टप्प्यावर. हा टप्पा सर्वात सुंदर आहे, जिथे माणूस अहंकार, अपेक्षा आणि बंधनं सोडायला शिकतो. जिथं मन हळूहळू हलकं होतं आणि माणूस स्वतःला सोडायला शिकतो. हा टप्पा म्हणजे त्याग, लेटिंग गो, डिटॅचमेंट. याला बुद्धांनी मुक्तीचा आरंभ म्हटलं आहे. मित्रांनो, तुम्ही कधी अनुभवला आहे का की काही गोष्टींनी, काही लोकांनी किंवा काही आठवणींनी आपल्याला बांधून ठेवलं आहे? आपण त्यांच्यापासून दूर राहायचा प्रयत्न करतो, पण मन सतत त्यांच्याकडे खेचले जातं. हा बंधनाचा खेळ समजणं आणि त्यातून मुक्त होणं, यालाच त्याग म्हणतात. त्याग म्हणजे काय? त्याग म्हणजे काहीतरी टाकून देणं नव्हे, तर त्या गोष्टीचा आपल्यावर असलेला ताबा संपवणं. बुद्ध म्हणाले होते, सोडणं म्हणजे हरवणं नाही, तर हलकं होणं आहे. जेव्हा आपण म्हणतो हे माझं आहे, तेव्हा त्याच क्षणी आपण त्याचे गुलाम होतो. मग ते घर असो, पैसा असो, नातं असो की आपलं मीपण. त्याग म्हणजे सर्व काही असताना सुद्धा अंतर्मनात काहीही धरून ना ठेवणं. त्याग कसा घडतो? त्याग जबरदस्तीने होत नाही, तो समजमधून आपोआप येतो. जेव्हा तुम्ही वस्तू, नाती, विचार यांचा स्वभाव पाहता, ते सर्व क्षणभंगुर आहेत हे कळतं. सर्व काही येतं आणि जातं. या जाणीवेतून मन हळूहळू सोडायला लागतं. जसं शरद ऋतूत झाडपानं सहज गाळतात, तसंच जागृत मन आपली आसक्ती गाळतं. ना वेदना, ना जबरदस्ती, फक्त प्रवाहासारखं सोडणं. त्याग का आवश्यक आहे? जोपर्यंत मनाला काही धरून ठेवायचं आहे, तोपर्यंत मनाला शांतता लाभत नाही. आपण म्हणतो मी सुख शोधतो आहे, पण खरं सुख तेव्हाच मिळतं जेव्हा शोधणं थांबतं. त्याग म्हणजे सुखाचा शेवट नव्हे, तो म्हणजे सुखाचं मूळ ओळखणं. जेव्हा आपण काहीच धरून ठेवत नाही, तेव्हा सर्व काही आपल्या जवळ असतं. साधी प्रॅक्टिस. दररोज स्वतःला विचारा, मी आज कोणती गोष्ट पकडून बसलो आहे? ती भावना, ती व्यक्ती, ती भीती, ती अपेक्षा, काहीही असो, ती ओळखा. श्वास घ्या आणि स्वतःला म्हणा, मी तुला पाहतो आहे, आता तुला सोडतो. सुरुवातीला कठीण वाटेल, पण हळूहळू मन हलकं होऊ लागेल आणि एक दिवस तुम्हाला जाणवेल की काहीही धरूनही तुम्ही सर्व काही अनुभवत आहात. त्याग म्हणजे अंत नसे, तर मुक्तीची सुरुवात. ज्याने सोडायला शिकलं त्याने जग जिंकलं. कारण जो सोडतो तो हरवत नाही, तो स्वतःला पुन्हा शोधतो आणि त्या क्षणी तो ध्यानाच्या शांततेत विलीन होतो. आता आपण येतो त्या टप्प्यावर जिथं सर्व संघर्ष, विचार आणि भावनांचा प्रवाह हळूहळू थांबतो. मन जणू एखाद्या तलावासारखं होतं, निश्चल, शांत आणि गूढ.
हा आहे 5वा टप्पा, शांतता, जिथं मी आणि माझ्या भ्रमाचा शेवट होतो आणि जागृतीचं खरं सौंदर्य दिसू लागतं. जागृतीचा 5वा टप्पा म्हणजे अंतर्मनाची शांतता. ही शांतता बाहेरच्या जगात नाही, ती आपल्या अंतःकरणात दडलेली आहे. ती ना बोलण्यात सापडते ना विचारात. ती सापडते शांत निरीक्षणाच्या मध्यभागी. शांतता म्हणजे काय? शांतता म्हणजे आवाजाचा अभाव नाही, तर अस्वस्थतेचा अभाव. बुद्ध म्हणाले होते, शांतता ही सत्याची भाषा आहे. जेव्हा मन विचारांपासून सुटतं तेव्हा ते रिकामं होत नाही, तर ते पूर्ण होतं. हीच ती स्थिती जिथं आपण जाणतो, माझ्या आतच विश्व आहे. शांतता कशी येते? शांतता आणायची नसते, ती आधीपासूनच असते. फक्त विचारांचा, अहंकाराचा आणि इच्छांचा धुरकटपणा हटवला की ती आपोआप प्रकट होते. तुम्ही प्रयत्नाने ध्यान करता, निरीक्षण करता, स्वीकार करता, त्याग करता, आणि मग अचानक एका दिवशी काही क्षण असं होतं, सगळं थांबतं. ना विचार, ना भावना, ना इच्छा, फक्त तुम्ही आणि अस्तित्व. तेथेच शांतता जन्म घेते. ती कशी वाटते? त्या क्षणी शब्दांचा अर्थ संपतो, मन स्थिर होतं, शरीर हलकं वाटतं. जग बदललेलं नसतं, पण तुमचं पाहणं बदललेलं असतं. जग तसंच आहे, पण तुम्ही आता वेगळे आहात, कारण आता तुम्ही केंद्रित झाला आहात. शांततेचा अनुभव वाढवण्यासाठी साधना. 1. दररोज काही वेळ पूर्ण शांततेत बसा. फोन, आवाज आणि विचारांपासून दूर. 2. श्वासावर लक्ष द्या, पण त्यावर नियंत्रण ठेवू नका. 3. जेव्हा विचार येतात फक्त त्यांना जाणू द्या. 4. आणि मग फक्त शांत राहा. थोड्याच वेळात तुम्हाला जाणवेल, शांतता ही प्रयत्नाने मिळणारी गोष्ट नाही, ती तुमच्या स्वरूपाचं दर्शन आहे. शांततेचं फळ. शांत मन हे आरशासारखं असतं. त्यात सर्व काही दिसतं, पण काहीही चिकटत नाही. राग येतो पण वितळतो, दुःख येतं पण ओघळून जातं, आणि त्या रिकाम्या जागेत एक अवर्णनीय आनंद उमलतो, जो बाहेरून नाही, आतून येतो. हीच आहे जागृतीची शांत खुलेली अवस्था. शांतता ही शेवट नाही, ती सत्याचं द्वार आहे. कारण फक्त शांत मनातच धम्माची अनुभूती होऊ शकते. बुद्ध म्हणाले, जो शांत झाला तो जिंकला. त्या शांततेत ना विजय असतो ना पराभव, फक्त स्वतःची पूर्ण उपस्थिती. आता आपण पोहोचलो आहोत बुद्धत्वाच्या 6व्या टप्प्यावर, करुणा, सर्व सजीवांप्रती अमर प्रेम. जेव्हा साधक अज्ञान, निरीक्षण, समज, त्याग आणि शांतता या टप्प्यातून पुढे जातो, तेव्हा त्याच्या अंतःकरणात काहीतरी विलक्षण फुलू लागतं. ते म्हणजे करुणा. करुणा म्हणजे फक्त दया नव्हे, तर ती अशी अवस्था आहे जिथे दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव आपल्याला स्वतःच्या हृदयात होते, जिथे मी आणि तो यांच्यातला फरक विरघळून जातो, आणि एकच भावना उरते, सर्वांमध्ये मीच आहे आणि माझ्यात सर्व आहे. एक कथा, बुद्ध आणि जखमी घोडा. एकदा बुद्ध एका गावातून प्रवास करत होते. रस्त्याच्या कडेला एक घोडा पडलेला होता. त्याच्या अंगावर जखमा होत्या आणि तो वेदनेने तडफडत होता. लोक म्हणत होते, धते, तो आता मरणार आहे, त्याला तसेच सोडून द्या. बुद्ध मात्र त्याच्याजवळ गेले, त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि हळुवार आवाजात म्हणाले, शांत हो प्राण्या, तुझं दुःख मला जाणवतं. घोड्याच्या डोळ्यातून अश्रू आले. त्याच्या श्वासात एक मृदू शांतता उतरली. बुद्धांनी त्याला पाणी पाजलं, त्याच्या जखमा स्वच्छ केल्या. शिष्य विचारू लागले,
धते, तो तर प्राणी आहे आणि लवकरच मरून जाणार आहे. तुम्ही एवढं का करताय? बुद्ध शांतपणे म्हणाले, तो प्राणी नाही, तोही जीव आहे. त्याच्यातही तोच प्राण आहे जो तुमच्यात आहे. जेव्हा मनात खरी करुणा येते तेव्हा मृत्यू आणि जीवन यांच्यातला फरकच उरत नाही. करुणेचा अर्थ, करुणा म्हणजे कुणावर उपकार नाही, तर आपल्यातील त्या भागाशी जोडले जाणं जो सर्व जीवांशी एकरूप आहे. करुणेचा अनुभव म्हणजे स्वतःच्या वेदनेतून संपूर्ण जगाचं दुःख पाहण्याची क्षमता मिळणं. ती शक्ती नाही, ती हृदयाची प्रसन्नता आहे. जो स्वतःवर करुणा करतो तोच दुसऱ्यावर करू शकतो. जो स्वतःला माफ करू शकतो तोच जगाला क्षमा करू शकतो. ध्यानाचा क्षण. बुद्ध म्हणाले होते, करुणा ही केवळ भावना नाही, ती जागृतीची सर्वात उच्च अवस्था आहे. जेव्हा तू कोणाला दुःखात पाहतोस आणि म्हणतोस, त्याचं दुःख माझं आहे, तेव्हा तू अहंकार सोडून निर्वाणाकडे एक पाऊल पुढे जातोस. करुणा म्हणजे स्वतःला विसरून सर्व सजीवांमध्ये बुद्धत्व पाहणे. जिथे प्रेमाच्या सीमारेषा संपतात आणि एक आवाज उमटतो, सर्व प्राणी सुखी होवोत, सर्व प्राणी मुक्त होवोत. आता आपण पोहोचलो आहोत बुद्धत्वाच्या 7व्या आणि अंतिम टप्प्यावर. तो म्हणजे निर्वाण. हा टप्पा म्हणजेच संपूर्ण मुक्ती, जिथे मी हा शब्दच संपतो आणि फक्त शांती, ज्ञान आणि करुणा उरतात. मित्रांनो, अज्ञान, निरीक्षण, समज, त्याग, शांतता आणि करुणा, हे 6 टप्पे पार केल्यानंतर साधक एका अशा अवस्थेत पोहोचतो जिथे ना भूतकाळ राहतो ना भविष्य, फक्त अत्यंत शांत वर्तमान राहतो. हीच अवस्था म्हणजे निर्वाण. निर्वाण म्हणजे काय? निर्वाण म्हणजे शांत होणे. मनातील सर्व इच्छांची, द्वेषाची, आसक्तीची ज्योत विझवणे. जेव्हा मनात ना लालसा उरते ना भीती, तेव्हा अंतःकरणात एक अद्वितीय थंडावा पसरतो, ज्याला बुद्धांनी म्हटलं अमृताची अवस्था. निर्वाण म्हणजे मरण नव्हे, तर जिवंत असतानाच मरणावर विजय मिळवणे. ते म्हणजे मी या भावनेचं लय होणं आणि शुद्ध जागरूकता शिल्लक राहणं. एक घटना, बुद्ध आणि अंतिम क्षण. एकदा आनंद, बुद्धांचे प्रिय शिष्य, त्यांना विचारतात, धते, आपण आता शरीर सोडणार आहात, आप आम्हाला शेवटचं शिक्षण काय द्याल? बुद्ध स्मितहास्य करून म्हणाले, आनंदा, सर्व वस्तू नाशवान आहेत, तू स्वतःच्या प्रकाशात जग. त्या शब्दांनंतर बुद्धांनी डोळे मिटले, श्वास मंद झाला आणि क्षणभरात सारा परिसर एका अपूर्व प्रकाशाने भरून गेला. फुलांचा सुगंध हवेत दरवळला, पक्ष्यांनी आवाज थांबवला आणि पृथ्वी जणू थांबून गेली. त्या क्षणी निर्वाणाचा अनुभव म्हणजे काय हे जगाने पाहिलं. एक असम शांत अस्तित्व, जिथे बुद्ध गेले असं कोणी म्हणू शकत नव्हतं, कारण ते सर्वत्र झाले होते. निर्वाणाची अनुभूती. निर्वाण म्हणजे काही बाहेर मिळणारी गोष्ट नाही, ती आपल्या मनाच्या गाभ्यात दडलेली सत्यता आहे. जेव्हा तू प्रत्येक विचार, प्रत्येक भावना आणि प्रत्येक इच्छा पाहून शांत राहतोस, तेव्हा तू निर्वाणाच्या दारात उभा असतोस. तेव्हा नको असतं काही सिद्ध करायला, नको असतं काही मिळवायला, कारण सगळं आताच पूर्ण झालेलं असतं. बुद्धत्वाचा शेवट आणि आरंभ. निर्वाण म्हणजे शेवट नाही, तर सुरुवात. नव्या चेतनेची, नव्या प्रकाशाची, नव्या करुणेची. बुद्धांनी सांगितलं, ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला त्याने विश्वावर विजय मिळवला. आणि म्हणूनच जेव्हा आपण निर्वाण समजतो तेव्हा आपण जाणतो की बुद्धत्व हे कुठे दूर नाही, ते आपल्या आतच आहे.
आपल्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक नजरेत, प्रत्येक क्षणात। निर्वाण म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य, पूर्ण शांती आणि पूर्ण प्रेम। तो टप्पा जिथे साधक स्वतः म्हणून राहत नाही, तर संपूर्ण सृष्टी म्हणून अस्तित्वात राहतो। मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत या प्रवासाच्या शेवटी, जिथे प्रत्येक टप्प्याचा अर्थ एकत्र येतो आणि तो एक अंतिम जागृतीचा दीप बनतो। बुद्धत्वाचा समारोप, अंतर्मनातील प्रकाश। आज आपण बुद्धत्वाच्या 7ही टप्प्यांचा प्रवास केला, अज्ञानापासून निर्वाणापर्यंतचा। पहिला टप्पा अज्ञान, जिथे मन भ्रमाच्या अंधारात हरवलेलं असतं। तेथे बुद्ध सांगतात, प्रकाश शोध, कारण अंधार नाहीसा करण्याचा एकच मार्ग प्रकाश पेटवणे। दुसरा टप्पा निरीक्षण, जेव्हा तू जगाकडे, स्वतःकडे, निरनिराळ्या विचारांकडे फक्त बघायला शिकतोस, तेव्हा मन शुद्ध होतं। तिसरा टप्पा समज, जिथे तू अनुभवतोस की प्रत्येक गोष्ट क्षणभंगुर आहे। सुखदुःख हे दोन्ही लाटांसारखं येतं जातं। चौथा टप्पा त्याग, जेव्हा तू म्हणतोस मी काहीही धरून ठेवत नाही, तेव्हा पहिल्यांदाच मन मोकळं होतं, जसं वायावर झुलणारं पान। पाचवा टप्पा शांतता, जी बाहेर नव्हे आत सापडते। ती अशी अवस्था जिथे तू म्हणतोस, मी काही मिळवू पाहत नाही, कारण मला काही गमवायचं नाही। सहावा टप्पा करुणा, जिथे स्वतःचं भान विसरून तू सर्वांशी एकरूप होतोस। तेथे प्रत्येक जीवात तू स्वतःला पाहतोस। करुणा म्हणजे बुद्धत्वाचं हृदय आहे। आणि सातवा टप्पा निर्वाण, जिथे ना सुख ना दुःख, फक्त एक असीम शांती, ज्यात तू म्हणतोस मी नाही, फक्त अस्तित्व आहे। हा प्रवास म्हणजेच आपण स्वतः। मित्रांनो, बुद्धत्व हा कोणाचा तरी अनुभव नाही, तो आपल्यामधला शक्यतेचा अंकुर आहे। हा प्रवास बाहेर नाही, तो आतला आहे, आपल्या श्वासात, आपल्या नजरेत, आपल्या कृतीत। जेव्हा तू प्रत्येक क्षण सजगतेने जगतोस, तेव्हा तू बुद्धत्वाकडे जातोयस। बुद्धांची अंतिम शिकवण, अप्प दीपो भव, स्वतःचा दीप बन। बुद्ध सांगतात, कोणीतरी येऊन तुला मुक्त करेल अशी अपेक्षा ठेवू नको। स्वतःच्या अंधारात तूच तो दिवा पेटव। तू जागृत झालास तर विश्व जागृत होतं। अंतिम विचार, बुद्धत्वाचा प्रवास म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे, अहंकारातून करुणेकडे आणि जन्ममरणाच्या बंधनातून अमर शांततेकडे। हा प्रवास कठीण नाही, फक्त सजग राहण्याची तयारी हवी। आता डोळे मिटा आणि मनात एक प्रकाश कल्पना करा। तो प्रकाश म्हणजे बुद्धत्वाचा आरंभ आहे। तो प्रकाश तुमच्या आत आहे आणि त्या प्रकाशातच सर्व उत्तरं दडली आहेत। नमो बुद्धाय।